पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 7वा अध्याय सुरू आहे. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावम जानन्तो मम अव्ययम अनुत्तमम. म्हणाले हा जो अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, म्हणाले जो अव्यक्ताला मी कसा आहे, मी अव्यक्त आहे. व्यक्त आमच्याकडे व्यक्ततेला येणं. व्यक्तता म्हणजे आम्हाला जे दिसतं आहे, आम्हाला जे मान्य असलेलं रूप आहे, तर ती व्यक्तता आहे. आम्हाला मान्य असलेलं रूप म्हणजे आता भगवान कृष्ण आहेत, आम्हाला त्यांचं रूप माहिती आहे. कुठलाही फोटो पाहिला आणि लहान मुलाला राम आणि कृष्ण ओळखायला आपण शिकवायचं असलं की 2 लक्षणं सांगतो. ज्याच्या हातात धनुष्य आहे तो राम आहे. कुठलाही फोटो पहा, ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे, लहान मुलाला सांगतो धनुष्य आहे का याच्या हातात, मग हा कोण आहे सांग बरं, राम आहे. ज्याच्या डोक्यावरती मोराचं पीस आहे तो कृष्ण आहे. मग ते मूल पाहत राहतं, त्याच्या डोक्यावर मोराचं पीस आहे का, मग तो म्हणतो हो हो हा कृष्ण आहे. ज्याच्या हातात धनुष्य आहे तो म्हणतो राम आहे. म्हणजे त्या त्या देवतेचं जे वैशिष्ट्य आहे हे प्रमाण झालं. आम्ही त्याला प्रमाणाने 1 पाऊल पुढे रामाचं. राम 2 पाऊल जोडून उभं राहिलेले फार क्वचित दिसतील. राम 1 पाऊल कायम पुढे टाकलेले, कारण सगळ्यांचं चापबाण हातामध्ये धरून जे लोकांच्या संरक्षणाकरता उभे आहेत तर ते प्रभू रामचंद्र आहेत. भगवान श्रीकृष्ण आपली मुरली आहे, ज्ञानाची मुरली आहे. त्यांचा ज्ञानाचे स्वर त्यांनी अखंड या वातावरणामध्ये सर्वदूर भरून ठेवलेले आहेत. आणि मूर्ती त्रिभंग मूर्ती आहे, 3 ठिकाणी वाकडा येतो, तो उभा सुद्धा सरळ राहत नाही. जसं त्याचं चरित्र आहे तसंच त्याचं उभं राहणं आहे की तो त्रिभंग मूर्ती आहे भगवंताची. 3 ठिकाणी वाकलेला आहे. देहुडा एका पायावर उभा आहे, दुसरा पाऊल त्या पहिल्या पायाच्या पुढे टाकलेलं आहे. ही लक्षणं आहेत देवतांची. ते म्हणतात ही कशाची लक्षणं आहेत, माझ्या व्यक्त रूपाची. दत्तात्रेय मुलांना आपण सांगतो 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. बघ आहेत का ह्या देवाला 3 मस्तक आहेत. मग तो म्हणतो कोण आहे, दत्त, की लगेच त्या लहान मुलाला कळतं. ही व्यक्तता आहे की देवाच्या चरित्राचं व्यक्त सगुण रूप जे आहे, हे जे प्रमाण आहे त्याचं, की आम्हाला ती देवता त्या रूपामध्ये त्या प्रमाणाने कळते. भगवंत म्हणतात मी काय तुमच्या प्रमाणात अडकलेलो आहे की काय, मी काही तुमच्या प्रमाणात अडकलेलो नाहीये, मी तुमच्या प्रमाणाचा विषय नाही. असा असून सुद्धा तुम्ही काय करता, मला व्यक्त करता. आता हा विषय कशाशी निगडीत आहे, मागच्या श्लोकाशी. का, कारण आम्ही देवतेची उपासना करतो. भगवंत म्हणतात त्या देवतेलाच तुम्ही कवटाळून बसता. भगवंत म्हणतात त्या देवतेच्या पलीकडेच तुम्ही काही पाहत नाही. त्याच्याकरता हा दुसरा पर्यायी श्लोक दिला. त्यांनी सांगितलं देवता स्वरूपाची उपासना करू नका म्हणजे माझा धंदा बरा चालणार नाही, हा त्याचा अर्थ नाहीये.
कोणत्याही रूपामध्ये उपासना केली तरी ती उपासना माझीच आहे. सगळं जे करतो तो मीच करतो, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम मी आहे. परंतु तुम्ही जी व्यक्तता मान्य करून तिथंच अडकून पडता, याच्याकरता माझा विरोध आहे. मला अव्यक्ताला तुम्ही व्यक्तच समजता. म्हणजे शंकराचार्य शेवटी ज्ञानात तू कैवल्यम म्हणतात, भक्तीला फारसं स्वीकारत नाहीत. 4 आचार्य भक्ती आचार्य आहेत, ते भक्ती स्वीकारतात. शंकराचार्य का स्वीकारत नाहीत? ते म्हणतात ही व्यक्तता तुम्ही स्वीकारून अंतिमतः त्या देवतेला तुम्ही काय केलं आहे की तिची उपासना हीच तुम्ही श्रेष्ठ मानली, असं शंकराचार्य म्हणतात. 4 आचार्य काय म्हणतात त्यांना? ते आचार्य म्हणतात नाही, आमचा जो भगवान श्रीकृष्ण आहे किंवा आमचा जो मूल राम आहे, तो राम किंवा तो श्रीकृष्ण हा साक्षात परब्रह्मच आहे. परब्रह्माला फक्त आम्ही त्या रूपात पाहतो, तुम्हाला काय अडचण आहे? ते म्हणतात ज्ञान झाल्यानंतर ह्या रूपात पाहायची गरजच नाही, असं शंकराचार्यांचं म्हणणं. इथे सगळी जी मारामारी आहे ती अज्ञानामधल्या जीवाची आहे, ज्ञानी आचार्यांच्या मध्ये नाही. म्हणून अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, तुम्ही त्याला व्यक्तता आणली आहे. मन्यन्ते माम अबुद्धया, मला म्हणाले कशात जाणतात? तर भगवंत म्हणजे कृष्ण आहे, भगवंत म्हणजे राम आहे असं मला जाणतात जे अल्पबुद्धी आहेत. मी अव्यक्त आहे वास्तविक पाहता, पण मला हे सगळेजण व्यक्त रूपामध्ये जाणतात. परम भावम जानंतो मम अव्ययम अनुत्तमम, म्हणाले मला परम भावयम जानंतो, म्हणाले मला श्रेष्ठ स्वरूपामध्ये जाणणारे जे लोक आहेत, मला व्यक्त रूपामध्ये ओळखणारे जे लोक आहेत, मी अविनाशी आहे, मी अत्यंत उत्तम आहे, मी अत्यंत श्रेष्ठ असा आहे. परंतु माझ्या या स्वरूपाला बाजूला करून जे लोक मला व्यक्त रूपामध्ये जाणतात, काय करू म्हणाले? ते माझ्या ह्या श्रेष्ठ स्वरूपाला न जाणता अव्यक्तम व्यक्तम आपन्नम मन्यन्ते माम अल्पबुद्धया, त्यांना मी अल्पबुद्धीचे समजतो, त्यांच्या बुद्धीला मर्यादा आहे असं मी जाणतो. परी तैसे न करीती प्राणीये, वाया आपुला ही ती वाणीये, पै पोहता ती पाणीये, तळ हाती चेनी. माऊलीने दृष्टांत अतिशय उत्तम दिलेला आहे. ते म्हणतात परी तैसे न करीती प्राणीये, पण मी अव्यक्त आहे हे ते जाणण्याच्या भानगडीत पडत नाहीत, ते तसं करत नाहीत. म्हणाले वाया आपुला ही ती वाणी आहे, चुकून गरज नसताना उगीच आपल्या हिताचा वाणी आहे तोटा करून घेतात, आपल्या हिताचा स्वतःच तोटा करून घेतात. पै पोहता ती पाणी आहे तळ हातीचेनी, आपल्याच तळहातावर पाणी घ्यावं आणि त्याच्यातच आपण पोहावं, हे जसं आहे तसं म्हणाले माझं अव्यक्त रूप सोडून जे व्यक्त रूपामध्येच गुंतून पडतात ते आपल्या तळहाताच्या पाण्यामध्ये पोहल्यासारखं आहे. आपल्या तळहातावर पाणी घेऊन म्हणाले नाना म्हणजे किंवा, आता इथे नाना म्हणजे वेगवेगळा असा अर्थ नाहीये. इथे नाना अमृताचा सागरी बुडीजे, किंवा अमृताच्या सागरामध्ये अखंड डुंबायला मिळालेला आहे, मग तोंडा का वज्र मिठी पडीजे, मग तोंड का पक्क गच्च दाबून बंद करून घ्यावं अमृताच्या सागरात गेल्यावरती. आणि मनी तरी आठवी जे थिल्लर उदकाते, थिल्लर उदकाते, थिल्लरो दकाते. आणि म्हणाले मनात काय करतो, आठवण कोणाची करतो, तर त्या डबक्यातल्या पाण्याची. म्हणजे त्या पाण्यात पडल्यावर पाणी तोंडात का घेत नाही? अमृताचं सागर आहे, त्याच्यात पडला तरी तोंड उघडत नाही. म्हणजे आठवण त्या डबक्यातलं पाणी तोंडात जायला नको, तसा हा अमृतच तोंडात जाऊ देत नाही. आता काय करावं म्हणाले, ऐसे हे ऐसे कायसे या करावे. हे जे त्याचं वागणं आहे ना, की माझ्या व्यक्त रूपामध्ये अडकून पडणं, हे असं काहीतरी वागण्यासारखं आहे जे अमृतीही रिगोनी मरावे. म्हणजे अमृताच्या सागरात पडून सुद्धा मृत्यू घेण्यासारखं आहे, मृत्यू ओढवून घेण्यासारखं. ते सुखे अमृत होऊनी का नसावे,
अहो म्हणाले त्या अमृताचे 4 घोट घेतले तर हा त्या अमृताच्या सागरात अमृत होऊन राहणार आहे, तसा का राहत नाही? अमृता माझी त्या अमृतामध्ये का राहायला तयार होत नाही? तैसा फळ हेतूचा पांजरा. तसं म्हणाले फळाचं कारण किंवा फळाचा हेतू किंवा फळाची इच्छा डोळ्यापुढे जो ठेवतो तो त्या फळाच्या हेतूच्या पिंजऱ्यात बसलेल्या प्राण्यासारखा असतो किंवा पक्षासारखा असतो. सांडून या धनुर्धरा, तो पिंजरा सांडून या धनुर्धरा, का प्रतीती पाखी चिदंबरा, गोसाविया न होवावे. म्हणाले या ठिकाणी हा अशा प्रकारे फळाचा हेतू मनात ठेवून आपल्याला त्याच्यामध्येच बांधून न घेता तो जर त्या पिंजऱ्याला सोडून जर बाहेर आला तर प्रतीती पाखी, प्रतीती म्हणजे अनुभव, ईश्वराचा अनुभव किंवा अनुभूती, त्या अनुभूतीच्या पाखी म्हणजे पंख, त्या अनुभूतीचे पंख पसरून यांनी चिदंबरामध्ये म्हणजे चैतन्य रूपी अंबरामध्ये म्हणजे आकाशामध्ये का विहार करू नये? त्यांनी साक्षात भगवंताच्या चैतन्याशी एकरूप होऊन आनंद का लुटू नये? का तो असा करतो? हे असं का घडतं? आणि म्हणून ते म्हणतात गोसाविया नो होवावे. म्हणाले गोसाविया समर्थ, गोसावी गोस्वामी, आणि तो गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण मिळवून ज्यांनी या जगामध्ये आपलं सामर्थ्य वाढवून घेतलंय असा हा गोसावी किंवा आपण समर्थ का होऊ नये? जेथ उपमा मापका सुवावे. म्हणाले तया नाही, बरोबर वाच नाही, जेथ उंचावतेनी पवाडे, सुखाचा पैसारू जोडे, आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा. जिथे उंचावतेनी पवाडे, म्हणजे जितकं उंच जाता येईल तितकं उंची त्याला गाठता येणार आहे. सुखाचा पैसारू जोडे, सुख किती मिळवणार आहे? विस्तार आहे, अमर्याद सुख आहे, आणि त्यामुळे पैसारू जोडे, सुखाचा पैसारू, सुखाचा विस्तार त्याला जोडता येईल. आपुलेनी सुरवाडे, आपल्या सुखात आपल्या मजेत त्याला उडायला मिळणार आहे. उडो ये ऐसा, म्हणजे जे हे चिदाकाश आहे, हे चिदंबर आहे, हे चैतन्य रूपी आकाशामध्ये विहार करायला मिळाल्यावर ह्याच्यावर कशाचंच बंधन नाही. हा या सगळ्याच्या पलीकडे जाणार आहे. किती जाणार आहे? कितीही, कारण तो किती उंचीवर जातो तितकं सुख त्याला अधिकच आहे. चला चालत राहा. म्हणून 6व्या अध्यायात आपण पाहिलं ना, ये मार्गीचा कापाडी महेशू अजूनी. या मार्गावरचा प्रवास करणारा तर साक्षात भगवान शंकर सुद्धा आहेत. याच मार्गावरून प्रवास करतायत. करत राहा. हा योगाचा मार्ग जो आहे तो चालतोच आहे. जितकं जितकं चालत राहील तितका तितका मनुष्य पुढे निघून जाईल. जितका जितका पुढे जाईल तितकं तितकं व्यापक सुख मिळेल. मग म्हणाले त्या अमर्याद सुखामध्ये आपल्या स्वतंत्र इच्छेने आपले पंख अगदी उत्तम प्रकाराने त्या चिदाकाशात पसरून ह्याला जर ऐस पैस विहार करता येतोय तर हा का करत नाही? त्याच्याऐवजी त्या पिंजऱ्यामध्ये बसून देवा मला हे दे, देवा मला हे दे करत त्या पिंजऱ्यात का अडकून पडतो? हा त्या फळाच्या मध्ये असा का स्वतःला सीमित करून घेतो? म्हणून ते सांगतात की तया उमपा, उमपा अमर्याद. आपल्याकडे ते आडनाव आलंच आहे. म्हणजे विठ्ठलराव उमप आहेत, नंतर ती वेस्टर्न गाणारी आहेत ती पण उमपच आहे. नाव विसरले मी त्यांचं. साऊथ इंडियन आहेत त्या. हा उषा उत्थप आहे. हा उमपा मापका सुवावे. त्याला त्या अमर्यादाला मापामध्ये का अडकवावं? म्हणजे त्याला आम्ही व्यक्त रूपामध्ये अडकवून त्याला आम्ही का सीमित करावं? दुसरं कोणीतरी उमप आहे किंवा ठीक आहे आपण सोडूया. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. मी अव्यक्त असून मला व्यक्त का मानावं? सिद्ध असता का निमावे. म्हणाले अरे बाबा तू उपासना करायला निघालायस, आता तू सिद्ध आहेस, म्हणजे तू अमृतत्वाला प्राप्त झालायस, तू मरणाची कशाला तयारी करतोयस? तू म्हणाले या पिंजऱ्यात बसून स्वतःचं मरणच पाहत बसलेलं आहेस साधनवरी. म्हणजे तू स्वतःचं मरण केव्हा पाहणार आहेस? जेव्हा एका साधनेमध्ये अडकून पडणार आहेस.
की त्याच्या पलीकडे यायची तुझी तयारी नाही, तेव्हा तुला ती साधना वर घेऊन जाणार नाही. ती साधना तू त्याचं स्वरूप यथार्थ जाण. मी कसा आहे आणि तू निवडलेलं जे साधन आहे ते नेमकं काय आहे याचा संबंध तू जाणशील तर तू अमर्याद होशील, असं त्यांनी सांगितलं. परी हा बोला आघवा, जरी विचारी जतसे पांडवा. हे सगळं मी जे काही आता बोललो ना, आणि तू जर म्हणाले अर्जुना मला जर विचारलंस ना हे पांडवा, तरी विशेषे या जीवा न चोजवेगा. पण जीवाला हे काही समजत नाही. जीव पुन्हा आपल्यावरती अडचण आली की, आता आमच्या त्या हरदासांच्या कथा आहेत त्यातली कथा की राम आहे, रामाचं बाबतीमध्ये समर्थांनी तर बांधूनच घेतलंय. तर समर्थांनी सांगितलं रामाला की रामराया तुम्ही दर्शन देता वगैरे ठीक आहे, पण तुम्ही किती तुमचा जप केला की दर्शन देणार. तर समर्थांचा अभंग प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये रामरायांनी त्यांना उत्तर दिलंय आणि सांगितलं 13 कोटी रामनामाचा जप केला की त्याला मी निश्चित माझी सगुण काया प्रकट करून दाखवीन. तर आता एका माणसाने विचार केला चला या जन्मामध्ये आता आपल्याला 13 कोटी रामनामाचा जप करायचा आहे. तो त्या 13 कोटी रामनामाचा जप करत 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 पुष्कळ त्या 13 कोटीच्या जवळ आला. आता 13 कोटी झाला, मग 13 कोटी जप झाला तरी अजून रामाचं दर्शन झालं नाही. तो म्हणाला रामराया हे काय आहे, 13 कोटी जप केला तरी सुद्धा मला दर्शन झालं नाही. भगवंतानी त्याला स्वप्नात सांगितलं तुझी बायको आजारी होती तेव्हा तुझ्या पत्नी करता तू मला मागितलंस. भगवंता एवढा जप करतो, काही माझी पुण्याई असेल तर माझ्या पत्नीच्या मागे उभी करा आणि त्यांना लवकर बरं करा. आता तुझा पुष्कळ जप तिकडे निघून गेला म्हणाले. झाला कुठे 13 कोटी. असं म्हणाले काही अडचणी आल्या की तू लहान मोठ्या अडचणी सोडवायला सारखा मला धाक घालतोस की मी एवढा जप केलाय तो मला बरा कर, एवढा जप केलाय संकटातून बाहेर काढ. म्हणाले तुझा 13 कोटी व्हायचा कधी आणि तुला दर्शन व्हायचं कधी. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की हा मी एवढं म्हणाले सगळं तत्वज्ञान पुन्हा 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 तुम्हाला उलगडून सांगतो आहे, पण मनुष्य म्हणाले बोलल्याशिवाय राहत नाही, मनुष्य अपेक्षा केल्याशिवाय राहत नाही. आपण 10 वेळा जरी म्हटलं की भगवंता तुला काही मागायचं नाही तरी सुद्धा आपण घराबाहेर पडायला लागलो भगवंता एवढं सांभाळ बाबा, आता काय खरं नाही, हे आपल्या सांभाळण्याच्या पलीकडचं आहे, तूच सांभाळ. आता त्याला कळतच आहे तू सांभाळ सांगायची काय गरज आहे, तो सांभाळेलच, त्याला माहीतच आहे सांभाळायचंय. पण तितकी जर श्रद्धा असेल तर तू सांभाळ बाबा म्हणायला विचार पण मनात येणार. तो काय करील ते मान्य आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट, त्याच्या इच्छेने काय मिळणार असेल ते मिळेल. आता ते म्हणतात नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढोयम नाभिजानाति लोको मामजम व्ययम. म्हणाले नाहम प्रकाश सर्वस्य, सर्वांनाच माझं ज्ञान होत नाही, सर्वजण माझं ज्ञान यथार्थपणे करून घेऊ शकत नाही. कारण का योग माया समावृत, मी योग मायेनी अगदी सगळ्या बाजूनी झाकला गेलेलो आहे. म्हणजे योग्य तऱ्हेने झाकलेलो आहे की त्याच्या बुद्धीला ज्याचं आवरण पडलेलं आहे त्या आवरणाला सोडून मी कोणती तरी फट उघडी ठेवली आणि तिथून त्याला दर्शन देतोय की त्यांनी ते जाणावं असं नाहीये. म्हणून समावृता, योग मायेच्या खाली मला अगदी सम्यक आवरण घातलेलं आहे. अशी कुठं जागा ठेवली नाही की त्यांनी मला जाणावं, त्याची परीक्षाच तिथे आहे ना. म्हणून मूढोयम नाभिजानाति लोके, लोके या जगामध्ये बुद्धीला मूढता आलेले जे लोक आहेत ते माझ्यासारख्या जन्मरहित आणि नाशरहित अशा परमात्म्याला किंवा माझ्या स्वरूपाला ते जाणत नाहीत, त्यांना ते स्वरूप समजू शकत नाही. का जे योग माया पडळे, मला योग माया रूपी पडळ म्हणजे पडदा डोळ्यावर ज्यांच्या आलेला आहे. का जे योग माया पडळे हे झाले आहाती आंधळे. तो पडदा डोळ्यावर आल्यामुळे कॅटरॅक्टचं ऑपरेशन करेपर्यंत तर डोळ्याला काही दिसत नाहीये, अशीच म्हणाले अवस्था आलेली आहे. ते डोळ्यामध्ये पडळ पडलेलं आहे. म्हणून प्रकाशाचे निही देह बळे न देखती माते. म्हणून प्रकाशाचे निही देह बळे म्हणजे स्वरूप हे जे त्याचं आहे
किंवा हे जे ज्ञान आहे ते देहाच्या बळाने, देहबळे न देखती माते. म्हणजे मला प्रकाशाचेनी ज्ञानाने, दुसरं दिवसा सूर्याच्या प्रकाशात, म्हणजे जेव्हा त्याला त्याच्या बुद्धीचा प्रकाश असेल, जेव्हा त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतील, किंवा देहाचे निबळे, आपला देह चालला आहे याच्यावरच कळलं पाहिजे की तो आहे म्हणून चाललाय. कोणत्या श्वासावर आपली सत्ता आहे? कोणत्याच श्वासावर आपली सत्ता नाही. पुढचा श्वास मला घ्यायचा आहे असं काही मनुष्य म्हणू शकत नाही. पुढचा श्वास तोच घेऊन देणार आहे. त्याच्या पुढचा श्वास त्यांनी दिला तर बरं आहे, नाही दिला तर कोणाशी भांडायचं आहे? तो भांडायला राहतोय कशाला? त्या देहात बळच शिल्लक राहणार नाही. म्हणून ते सांगतात की प्रकाशाचे निही, म्हणजे अनेक अर्थांनी, की ज्ञानाच्या प्रकाशात पुष्कळ ज्ञान मिळतं, व्यवहाराचं ज्ञान मिळतं, त्याच्यात सुद्धा अलौकिक ज्ञान मिळतं. म्हणजे जसे मोठे मोठे शोध लागतात तेव्हा ते लौकिकात कुठं मिळतं? त्यांच्या लॅबमध्ये मिळत नाही. त्यांचं काय जे लिखापडी चाललेली असते, म्हणजे जे थिअरॉटिकल आहे, त्या थिअरॉटिकल मार्गाने सुद्धा त्यांना ते मिळत नाही. जे तर्काच्या प्रमाणाने सुद्धा, त्या तर्काच्या प्रमाणाला गणिताचं प्रमाण लावलं आणि ते प्रमाण पुढे नेलं, कुठे मिळतं? मिळत नाही. एकदम केव्हा तरी सुचतं. म्हणून तर तो आईन्स्टाईन म्हणतो ना, तो म्हणतो आता ही विज्ञानाची प्रगती कसली ही सोडा, आता हे विज्ञान जे आहे, तुम्हाला मार्ग एकच आहे, मेडिटेशन. तुम्हाला मार्ग एकच आहे, ध्यानाचा. तो म्हणतो त्या मार्गाने पुढे चला, तरच तुम्हाला विज्ञानातली प्रगती काय आहे ते कळेल. हे असं एखाद्याला कुठेतरी थोडंसं उजाडलं तर उजाडतं, पण ते उजाडण्याचा मार्ग कळला, उजाडेलच असं नाही. हा फक्त श्रद्धेचा विषय झाला. म्हणून ते म्हणतात देहबळे न देखती माते. आपल्या देहाच्या बळाने, आपल्या सामर्थ्याने ते मला पाहू शकत नाही. त्यांच्याकरता भर दिवसाच्या उजेडात सुद्धा ते मला जाणत नाही. एरवी मी नसे ऐसे काही वस्तुजात असे. म्हणून म्हटलं हे भगवंत सांगतायत किंवा माऊली आपल्याला त्यांच्या शब्दात सांगतेय की अहो मी नाही अशी एखादी तरी वस्तू आहे का या जगामध्ये की जी वस्तू माझ्याशिवाय निर्माण झाली आहे? असं काहीच नाही. पाहे पाक कवण जळ रसे रहित आहे. म्हणाले बघा बरं, या जगामध्ये जिथे म्हणून जल आहे तिथे कुठे रस नाही असं आहे का? म्हणजे कढी आहे पण कढीची वडी आहे असं कधी होईल का? कढी पातळच असणार आहे, कढी रसच असणार आहे, ती प्रवाहीच असणार आहे. जिथे जल हा गुण आहे किंवा जल हे महाभूत आहे, तिथे तन्मात्र त्याचा रसच आहे. त्या ठिकाणी रसच प्रकट होणार आहे. पवन कवणाते न शिवेची. म्हणाले स्पर्श हा पवनाचा गुणधर्म आहे, म्हणजे त्याचा तन्मात्र आहे. आणि पवन हे महाभूत आहे, त्या महाभूताचे महाभूतान पंच तन्मात्र. त्यातला इथे जलाचा तन्मात्र रस आहे. जल रसाशिवाय असेल का? वायू स्पर्शाशिवाय असेल का? आकाश केन समायेची. म्हणाले हे आकाश जे आहे हे काय सामावून घेत नाही किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट नाही असं काय आहे? या सगळ्यांना त्यांनी सामावलंय. कारण ह्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आकाश जन्माला आले. त्यामुळे शेवटी हे सगळं ब्रह्मांड आहे ते कुणामध्ये सामावलं जाणार आहे? आकाशामध्ये. म्हणून जरी आकाश केन समायेची, आकाश कशामध्ये भरून नाही असं काही आहे का? अशी कोणतीच वस्तू असू शकत नाही की जिच्यामध्ये आकाश भरून नाहीये. थोडक्यात काय, कोणतंही महाभूत नाही असं या जगामध्ये कोणतीच वस्तू नाही. किंबहुना आकाशात सगळंच सामावलंय. आकाशाशिवाय म्हणजे हे जलही नाही, आकाशाशिवाय वायूही नाही, अग्नी नाही, पृथ्वी पण नाही, यातलं काहीच नाही. आकाशामध्ये जसं सगळं सामावलंय तसं आकाशाशिवाय काही आहे. कारण आम्ही घरात राहतो म्हणजे काय, आम्ही आकाशाला मर्यादित करतो.
आम्ही जे बांधतो ते घर आहे असं म्हटलं तर आम्ही राहतो त्या बांधलेल्या भिंती नाहीये. आम्ही राहतो ते पोकळीत राहतो आणि बांधतो त्या भिंती बांधतो. भिंतीच्या आत राहतो का नाही राहत? भिंतीच्या मध्ये जे आकाश सोडलेलं आहे त्याच्यात राहतो. असं जर अवकाश नसेल तर करणार काय आम्ही? कारण त्या अवकाशाशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. आता त्या अवकाशाला अवकाळा आलेली आहे तर आम्हाला जगणं कठीण झालंय. इतकं पोल्युशन झालेलं आहे की आम्हाला जगणं अवघड आहे. अवकाशाशिवाय काही राहू शकत नाही. सगळं काही अवकाशामध्ये समाविष्ट आहे. तसं मी दोन्ही बाजूनी तो दृष्टांत आपल्याला, भगवंत सगळ्यात समाविष्ट आहे, भगवंताशिवाय कोणी राहू शकत नाही. त्यामुळे आकाशाच्या ठिकाणी दोन्ही प्रकाराने तो दृष्टांत सोडवता येतो. हे असो एक मीची विश्व असे. हे सगळे म्हणाले पंचमहाभूतांचे दृष्टांत राहू द्या, एका माझ्याशिवाय या विश्वाला काही अर्थ नाही आणि माझ्याशिवाय हे विश्व नाहीच. मी म्हणजेच विश्व आहे. वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च भूतानी माम तू वेदन कश्चन. म्हणाले मी वेदाहम, मी सगळं काही जाणतो, सगळ्या प्राण्यांना जाणतो. कुणाकुणाला जाणतो? आत्ता विद्यमान आहेत त्यांना जाणतो, जे होऊन गेले त्यांना जाणतो, जे भविष्यात होणार आहेत त्यांना पण जाणतो. माम तू वेदन कश्चन. पण म्हणाले मला कोणी यातलं जाणत नाही. मी सगळ्यांना जाणतो. कोण किती होऊन गेले त्यांची काय व्यवस्था लावायची, हे आता आहेत यांची व्यवस्था काय, याच्या नंतर जे जन्माला येतील त्यांची व्यवस्था काय मला माहितीये. हा कुठला जन्म घेऊन आलाय मला माहितीये, हा पुन्हा काय जन्म घेणार आहे माहितीये, याला या दिशेने का न्यायचं आहे मला माहितीये, किती जन्मानंतर याच्याकडनं काय काम करून घ्यायचंय माहितीये. सगळं सगळं भगवंताला माहितीये. याला किती शहाणा करायचा आहे, त्याला कुठे ठेवायचं आहे, भगवंत सगळं काही जाणून आहे. पण म्हणाले लोक मला जाणत नाही. येथे भूते जिये आती तली तीये मीची होऊन ठेली आणि वर्तत आहाती जेतुली तीही मीची. येथे भूते जिये आतीत, अतीत भूतकाळातली, जी आतीतली जी भूतकाळातली भूत आहेत तीही म्हणाले ती मीची होऊन ठेली, ती सुद्धा माझ्या स्वरूपात आहेत. आणि वर्तत आहाती जेतुली, आता आपण सगळे तिथे व्यवहार करतोय, आपणही तोच आहोत, तीही मीची. भविष्यमाणे जी येही तीही मज वेगळी नाही, भविष्यात जी येतील तीही माझ्यापेक्षा काही वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होय न जाय. हे फक्त म्हणाले बोलायचेच नाही, कारण काय आहे की काही होत नाही जात नाही. आहे काय माझ्याशिवाय? माझ्या ठिकाणी हा आकार उत्पन्न झाला तरी मीच, या जगातनं लोक निघून गेले असं म्हटलं तरी मीच, लोक आता आहेत असं म्हटलं तरी मीच, हे पुढे जातील भविष्यात येतील म्हटलं तरी मीच. म्हणून ते म्हणतात एरवी काही होय ना जाय. खरं म्हणाल तर माझ्याशिवाय जर काहीच नाही तर काय व्हायचंय आणि काय जायचंय? वास्तविक ह्यातलं काहीच होत नाही. दोरीची या सापासी डोंबा बडीना गव्हाळा आईसी. म्हणाले दोरीवरचा साप म्हणजे आपल्याला नेहमीचं उदाहरण माहिती आहे. अर्धवट प्रकाशामध्ये दोरखंडावरती तो सापासारखा दिसला. आता तो दिसला सापासारखा आणि दुसऱ्यांनी ओळखला हो नाही हा दोरखंडावरचा साप आहे, हा काही साप नाही. पण म्हणाले त्यांना आवडणारा शब्द अबुद्धया, मंदबुद्धी. तो म्हणतो छे छे हे सापासारखं दिसतंय, सांगा बरं हा साप काळा आहे का, म्हणजे डोंबा. बडी म्हणजे कवड्या कवड्या आहेत का त्या सापावरती. गव्हाळा म्हणजे ठिपके ठिपके आहेत का सापावर. आता जो सापच नाही त्याची कसली म्हणाले चर्चा करताय की हा ठिपक्यांचा आहे का, हा कवड्यांचा आहे का, हा काळा आहे. म्हणाले असं संख्या न करवे कोणासी. म्हणाले अशा प्रकारे हे समजून घेता येत नाही, कारण जो तिथे अस्तित्वातच नाही. तर म्हणून तेवी भूतासी मिथ्यत्वे, जशी त्याच्याविषयीची. आता जर त्या सापाच्या अंगावर ठिपके आहेत तर ते मोजायला लागा आणि किती आहेत ते बघा. तो आधी सापच नाही, त्याला ठिपके कुठे, ते बोजणार कुठे, हे सगळं जसं तसं ह्या जगात किती लोक जन्माला आले, किती जन्माला येत आहेत, किती जन्माला येतील, तुम्ही कसले मोजमाप करता म्हणाले.
सगळं काही मीच आहे. तुम्हाला मोजमाप करण्याची काही आवश्यकताच नाहीये, कारण ते तुमचा प्रांतच नाही, त्या प्रांतातले तुम्ही नाही. तेवी भूतासी मिथ्यत्वे, त्याचप्रमाणे जसा त्या रज्जूवरचा सर्प आणि त्याची चर्चा आणि त्याच्या सगळे किती लांबीचा आहे, किती रुंदीचा आहे, ते किती ठिपके आहेत, हा काळाचा आहे का, माझ्या अंगावर बारीक केसच आहेत का, वगैरे वगैरे सगळी जी काही चर्चा आहे, ही सगळी चर्चा जशी मिथ्या आहे, तसे भूत मात्र मृत्यूला पावले, भूत मात्र आज आहेत, भूत मात्र उद्या जन्माला येतील. हे सगळं बोलणं तसंच आहे. वास्तविक पाहता सगळं काही मीच आहे. ऐसा मी पंडुसुता अनुस्युत सदा असता. हे अर्जुना, मीच जर सगळ्यामध्ये भरून राहिलेलो आहे, तर या संसार जो भूता तो आने बोले. तर म्हणाले, ज्याला असं वाटतं की मी स्वतंत्र आहे, मी भगवंत, ऐसा मी पंडुसुता अनुस्युत सदा असता, मी सगळ्यांच्या मध्ये भरून असताना सुद्धा यांना या संसारात जो भूता तो आने बोले. म्हणजे या संसारामध्ये, म्हणजे या जगामधला जो मनुष्य काही वेगळं बोलतो, म्हणजे तो हे माझं आहे, हे मला पाहिजे, हे मी करतो, हे माझ्याकडून झालं, असं करत जो व्यवहार करतो, जो ह्याच्यापेक्षा वेगळं बोलतो, त्याच्याच मागे जन्म मृत्यू लागतो, दुसऱ्या कोणाच्या मागे लागतो. म्हणून ते म्हणतात, या संसार जो भूता तो आने बोले. हा संसार ज्याच्या पाठीमागे लागलेला आहे, असे कोण आहेत, जे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व मानून आपणच कर्तुम अकर्तुम आहोत असं समजतात, ते त्यांच्या मागे. आता थोडी ऐसी गोठी सांगिजेल परियेसी, जै अहंकार तनुसी वालभ पडिले. म्हणाले, आता मी तुला अशी थोडीशी गोष्ट सांगतो की ज्या गोष्टीमध्ये मनुष्याच्या ठिकाणी हा अहंकार तरी एवढे झोंबे का घेतो, कारण मनुष्याला हा अहंकार का सोडत नाही, त्याची गोष्ट सांगतो. म्हणाले, आतापर्यंत तुला खरं काय आहे ही सृष्टी, खरा मी कसा आहे, तू कशी माझी भक्ती करावी, तू आता देहात आहेस, मग काय व्यवहार करावा, हे सगळं म्हणाले आतापर्यंत मी तुला सांगितलं. आता मी तुला काय सांगतो, आता मी तुला एक गोष्ट सांगतो. म्हणाले की शेवटी प्रत्येकाला हे मी करतो, माझं, मला, हे ज्या अहंकारामुळे लागलेलं आहे, तो अहंकार तरी कसा आला, त्या अहंकाराची गोष्ट आता तुला सांगतो. इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्व भूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतप. हे परंतप, हे शत्रू तापना, पर म्हणजे दुसरे, आणि तप ज्यांना त्रास ताप देतोस असा. म्हणाले, हे काय होतात, म्हणजे इच्छा द्वेष समुत्थेन. इच्छा आणि द्वेष म्हणजे हे मला पाहिजे आहे आणि हे मला नको आहे. ज्याचा मला द्वेष आहे ते मला नको आहे, हे मला पाहिजे आहे, ती माझी इच्छा आहे. इच्छा आणि द्वेष समुत्थेन, या दोघांच्या पासून निर्माण झालेले द्वंद्व मोहेन भारत. कशाचं द्वंद्व आहे, आमच्या अंतःकरणामधलं हे जे इच्छा द्वेषाचं द्वंद्व आहे, त्या द्वंद्वाचा परिणाम काय, मोह आहे. मोह कशाचा झालाय आम्हाला, इच्छेचा, पण म्हणजे सुखाचा, हे मला पाहिजे आहे, आणि दुसरा मोह कशाचा, हे मला नको आहे. काही झालं तरी छे हो, मला ही वस्तू नाहीच आवडलेली, तुम्ही मला ती देऊच ना, मी काय करणार आहे, ती घरात पडून राहील, तुम्ही घेऊन जा. आणि ती दिली आहे, घ्या, वापरा, न वापरा, पण नाही, त्या मनुष्याला त्याचं दुःख आहे. तो म्हणतो, नाही नाही, आपल्या घरचं लग्न आहे, मी घरातली त्या मुलाची करवली आहे, मी आत्या आहे, मला माझ्या मानाची चांगली साडी मिळालीच पाहिजे. हे असं तुम्ही आपलं काहीतरी दिलं, मी ते घरी स्वीकारलं, मी घेणार नाही. कारण काय आहे, द्वेष. जे दिलं आहे ते मला बिलकुल मान्य नाही. इच्छा, मी आत्या आहे तर मला चांगली भारीचीच पैठणी घेतली पाहिजे, ती घेतल्याशिवाय काही खरं नाही. इच्छा. आता काय झालं, द्वंद्व कशाचं आहे, इच्छा आणि द्वेषाचं. या दोघांच्या द्वंद्वातून निर्माण काय होतो, मोह म्हणजे अज्ञान. हे नकोच आहे हा आग्रह सुद्धा अज्ञानच आहे, आणि हे मला पाहिजेच आहे हा आग्रह सुद्धा अज्ञानच आहे. दोन्ही अज्ञानच आहेत. ती दोन्ही अज्ञान सर्व भूतानी सम्मोहम,
सर्गे यांती पर्यंत पहा. आता या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी हा सम्यक मोह आहे. सगळ्या ठिकाणी मोह आहे. साधं कोणाच्याकडे संक्रांतीचं हळदी कुंकवाचं लुटायला जर प्लास्टिकचे 4 डबे असतील, त्यातला एक जास्त रंगाने छान असेल तर हाच आपल्याला मिळाला तर बरं, काय करायचं, दुसरा एवढा काही छान नाही. कुठला तो प्लास्टिकचा डब्बा, तो आपल्या घरात किती काळ राहणार. त्यांनी सांगितलंय हा सम्यक मोह आहे. वस्तू पाहिली की मोह आहे. म्हणजे साधं रिक्षावाल्याला पैसे देताना आपल्याकडच्या अधिकाधिक फाटक्या नोटा आपण देऊन टाक. त्यातली चांगली नोट आहे तर सगळ्या नोटा विनिमयातच येणार आहेत. त्याला दिल्या काय आणखीन कुठेतरी त्या खर्चच होणार आहे. पण नाही, आत्ता पाकिटात ठेवायच्या नोटांमध्ये फाटक्या ठेवण्याऐवजी आपण चांगल्या नोटा ठेव. मोह आहे हा, सम्यक मोह आहे की हे ठेवून घ्यावं, हे ठेवून घेऊ नये. हा जो आहे त्यांनी भगवंतांनी सांगितलं आम्हाला साध्या मोहात त्यांनी पाडलंच नाहीये, सर्व बाजूनी मोहात टाकलाय. आम्ही प्रत्येक गोष्ट, साधं कोणी म्हटलं बाई आता माझी चप्पल हरवली होती, तर इथे तुमची चप्पल आहे, जुनीच दिसते, घेऊन थांब मी बघते. मी कपाटात अजून किती 4 चप्पल आहेत, त्यातल्या जुन्याची ग्रेड बघितल्याशिवाय द्यावंसं वाटत नाही. चला याच्यापेक्षा जुन्या 2 चपला असतील तर आधी त्या देऊ, मग हिचं बघू. सम्यक मोह आहे. काहीही त्या गोष्टींनी घडणार आहे, काहीही होणार. भगवंत म्हणतो त्या मोहाची चादरच टाकून दिली आहे आमच्या अंगावर. त्या चादरीत आहोत आम्ही त्या मोहाच्या, तर त्यांनी आमच्या पडदा घालून टाकलेला आहे. त्या पडद्यात आहोत त्या मोहाच्या. म्हणून ते सांगतात सर्व भूतानी समूहम सर्गे. सर्ग जन्माला येतानाच सगळ्या भूतमात्रांना मोहात टाकूनच जन्माला घातलाय. आणि म्हणाले यांती परंतप, हे सगळे सर्गे यांती इथे येतानाच, जन्माला येतानाच. हे अर्जुना तू लक्षात ठेव की हा जो मोह आहे, हा मोह हा जन्माला येताना दिलाय. हा मोह कशातून निर्माण झालाय? हा त्या द्वंद्वातून निर्माण झालाय. द्वंद्व कशाचं आहे? द्वंद्व इच्छा आणि द्वेष याचं आहे. म्हणून इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून जे निर्माण होतं तो मोह आहे. आणि तो मोह हीच अविद्या आहे. आणि ती अविद्या भगवंतानी आम्हाला जन्माबरोबर देऊन पाठवलेली आहे. आणि म्हणून ते तई इच्छा ते कुमारी झाली. आणि म्हणून ते इथे आता एक हे करतायत, त्याला इच्छा नावाची तई, म्हणून इच्छा ते कुमारी झाली, इच्छा नावाची मुलगी झाली. आता ह्या मुलीला नको म्हटलं तर चालेल हो, काही अडचण नाहीये. म्हणून तई इच्छा हे कुमारी झाली. मग ते कामाची या तारुण्य आली. मग अंतःकरणामध्ये इतक्या वासना, इतक्या इच्छा उत्पन्न व्हायला लागल्या की त्याच्यामुळे ती छोटीशी मुलगी राहिली नाही, ती एकदम उत्तम अशी तारुण्य अवस्थेला यौवनात आली. आणि त्यामुळे तिचं सामर्थ्य खूप वाढलं. तेथ द्वेषेसी मांडिली वराडिक. आता तिची सोयरीक कोणाशी केली? कारण ही तरुण झाली आहे मुलगी, आता हिचं लग्न केलं पाहिजे. मग हिचं लग्न कोणाशी केलं? तर द्वेष नावाच्या मुलाच्या, त्यांच्याशी वराडिक सोयरीक केली. म्हणजे ह्या इच्छा नावाच्या कुमारिकेला वासना नावानी किंवा वासना रूपानी खूप तिचं जीवन चांगलं बहरून आलं. मग आता तिचा विवाह तो द्वेष नावाच्या मुलाशी ठरवला. त्या दोघांना जो मुलगा झाला त्याचं नाव द्वंद्व मोह असं आहे. त्या दोघांच्या मुलाचं नाव. मग तो आजेयाने वाढविला. आणि त्या मुलाला आईवडिलांनी नाही वाढवला, आजोबांनी वाढवला. त्यांचे आजोबा कोण? अहंकार. त्या अहंकार नावाच्या आजोबांनी त्याला वाढवायला घेतला. तो धृतीसी सदा प्रतिकूळ. सात्विक धैर्य धरायला तो अहंकार नेहमीच प्रतिकूल आहे. तो कधीच सात्विक गोष्टीच्या ठिकाणी धीर धरत नाही. त्याला त्याच्या मनास येईल ते वागायला त्याला पाहिजे असतं. आणि म्हणून नियमाही नागवे सळू, आशा सरसे दोंदिलू, झाला शांता. शांत म्हणजे नाशाला. आता त्या अहंकाराचा जो पुत्र आहे त्याला ज्याला वाढवलाय, आता तो नेहमीच सात्विक गोष्टींच्या बद्दल, सात्विक धैर्य, धृती धैर्याच्या करता तो नेहमीच प्रतिकूल आहे. नंतर आशा रसे दोंदिलू. इतकी आशा मनात आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. काय नाही, दर महिन्याला काय तुम्ही 5-10 रुपयाची लॉटरी लागणार
आपल्याला केव्हा तरी लॉटरी लागणार, त्यामुळे ती घेतलीच पाहिजे तिकीट. आशा इतकी मोठी आहे. तो आशा रूपी रसाने दोंदिलू पुष्ट झालेला आहे, चांगला तुंदिल झालेला आहे. नियमाही नागवेसळू म्हणाले हा द्वंद्व आणि मोह कोणत्याच विधी निषेधाला मान्य करत नाही. त्याला जे पाहिजे ते करायला तो मोकळा आहे. आणि त्यामुळे तो त्याच्या कारण काय असतं की आता समजा आपण म्हटलं आपला मुलगा म्हणाला मी लग्न, अरे पण ही मुलगी काय एवढी बरोबर वाटत नाही, ते कुटुंब काही तितकं बरोबर वाटत नाही, आम्हाला असं वाटत नाही, हे सगळं शेवटाला जाईल. आई बाबा, लग्न माझं आहे, मी माझा स्वतंत्र आहे, त्यामुळे मला ज्या मुलीशी लग्न करायचंय तिच्याशी कर बाबा. कारण काय, नियमाला धुडकावूनच लावणार आहे ना. वास्तविक पाहता आई आहेत, वडील आहेत, कोणीतरी विचार करणारी मोठी माणसं आहेत, त्या सगळ्यांना तो विचारायला तयार नाहीये. कारण काय, हा द्वंद्व मोह असा आहे, सुख आणि दुःख यांचं द्वंद्व आहे. आता तो द्वंद्वातल्या कोणात अडकलाय, सुखामध्ये. त्यामुळे आता तो दुसरं काय ऐकायला तयार नाही, म्हणून तो पडलाय कुठे, मोहात. मग आता जेव्हा तो सुखाच्या मोहात पडला आहे तेव्हा तो कोणत्याही नियमाकडे पाहत नाही. जसं मनुष्याच्या डोक्यामध्ये सूड पेटलेला आहे, हातामध्ये चांगली AK-47 आहे, मग आता तो इकडे तिकडे पाहत नाही. तो म्हणतो तुझा खूनच करू, तूच कशाला 14 लोकांचा खून करतो, म्हणजे 13 मारतो, मग आता मला पाहिलं म्हणून 14वा मी मरतो. काय आहे, मोह आहे. द्वेषाचा सुद्धा मोह आहे की ज्याच्यामध्ये मनुष्य भलतसलत कृत्य करायला तयार होतो. म्हणून म्हणाले असंतुष्टीची या मदिरा मत्त होनी या धनुर्धरा विषयांचा ओवरा विकृतीसी असे. आता असंतुष्ट असणे ह्याची हा मदिरा प्यायलाय, म्हणजे हा इतका उन्मत्त झालाय, याला समाधानच नाही. त्या समाधान नसण्याची परिसीमा आहे. त्या असमाधानाची त्याच्या ठिकाणी एक प्रकारची मत्तता आलेली आहे. जसं मुलं 18-19 वर्षाची असतात, तुम्ही काय केलं माझ्याकरता, तुम्ही लोकांनी मला असाच त्रास दिला, माझ्या मनाचा कोणी विचार केला नाही. अरे हे सगळं नवीनच तिथे उद्भवलेलं असतं. कारण का, एक विचार त्या ठिकाणी जो निर्माण होतो तो इतका तो प्रबल बनतो की त्या प्रबल विचाराने त्याला व्यापून टाकलेले, त्याला घेरून टाकलेले. मूर्छना आहे, म्हणजे ही जी तमोगुणाचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी आहे त्याला तंद्रा, मूर्छा, मोह, की ती एक तंद्री लागणं. या मदिरेनी नुसती तंद्री नाही, ह्याला त्यांनी मूर्छना आली आहे, तर बेशुद्ध पडलाय त्याच्यामध्ये, त्या मदामध्ये इतकी ती वाढलेली आहे, त्याचे इतकी मदिरा घेतलेली आहे. मत्त होनी धनुर्धरा, तो अतिशय उन्मत्त झालेला आहे. विषयांचा ओवरा, ओवरा ओवरी खोली, सगळ्या विषयांच्या खोलीमध्ये प्रत्येक विषय हा विकाराने युक्त आहे. त्याला जर सांगितलं अरे मोठी माणसं आहेत, नमस्कार कर, कशा करता नमस्कार, कोण मोठी माणसं, तुझ्या ओळखीची असती, माझा काय संबंध, मी काय म्हणून नमस्कार करू, अरे मोठी माणसं आहेत, काय बिघडलं नमस्कार, मी करणार नाही, हे मला काही तुमचं पटत नाही. आपण सांगितलं आज घरामध्ये सणवार आहे, काहीतरी आहे, आपले साधं पायजामा घाल, झब्बा घाल, मी का पायजामा झब्बा घालू, मी बरमुडा घालूनच फिरणार. मी ऐकणारच नाही. का नाही ऐकणार, कारण प्रत्येक विचाराला एक विकृती प्राप्त झाली, आणि ती कशामुळे झाली आहे, या द्वंद्वामुळे. या द्वंद्वाने तो त्या मोहात पडला आहे आणि ती विकृती त्या ठिकाणी आली आहे. तेथे भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरले आव्हाटे प्रवृत्तीचे. आता त्याच्यामुळे काय झालं म्हणाले की मन सरळ विचारच करत नाही, म्हणून त्याच्या मनात चांगले विचार निर्माण होऊन त्यांनी चांगल्या मार्गावर वाटचाल करावी अशी परिस्थितीच निर्माण होत नाही. का होत नाही, तेणे भावशुद्धीची या वाटे, त्याचा भाव, त्याचा विचार चांगला असावा, चांगल्या मार्गावर असावा. विखुरले विकल्पाचे काटे, त्याच्या ठिकाणी काय निर्माण होतं, तर ही विकल्प, ही निषिद्ध कर्माचे जे काटे आहेत, काटे, मग चिरिले आव्हाटे प्रवृत्तीचे, प्रवृत्ती कर्म. मग आता ही अशीच निषिद्ध कर्म जी आहेत, त्या निषिद्ध कर्माचे आड मार्ग आव्हाटे,
अप्रवृत्तीचे. म्हणाले त्यांनी मग चिरिले म्हणजे मार्ग निर्माण केले, असे आडमार्ग खुले केले. तो सरळ मार्गाने जाणार नाही, तो सरळ मार्गाने चालणार नाही, त्याप्रमाणे तो वागणार नाही. तर जे आपण त्यावेळी नको म्हणतो तसंच वागणार, तसंच बोलणार, तसाच व्यवहार करणार. तेणे भूते भांबावली. म्हणाले त्याच्यामुळे काय झालं, म्हणून संसाराची या आडवा माझी पडिली, मग महादुःखांचा घेतली दांडेवरी. आता त्याच्यामुळे काय घडलं म्हणाले की तेणे भूते भांबावली. आता ही जी काय प्रवृत्ती डोक्यामध्ये निर्माण होते, आपल्याला वाटतं आपण पुष्कळ चांगले वागतो आणि चांगले वागत असताना एकदम रागच येतो, काही कारण नाही. राग आला की आपण भडाभडा काहीतरी दुसऱ्याला बोलतो. आता फाड बोलून झाल्यावर माणसाला वाटतं खरंच बा आपण उगीच बोललो, एवढं काही बोलायची गरज नव्हती. मग आपण सांगतो सॉरी बर का, आपलं चुकलं, आपण हे बोललो. पण हे काय होतं, भगवंत इथे म्हणजे माऊली इथे सांगतेय की म्हणाली ही जी काय आमची इच्छा आणि द्वेषाची द्वंद्व मोहाची चादर घेऊन आम्ही आलेलो आहे ना, त्या चादरीत आम्ही सगळे भांबावलेलो आहे. आम्हाला कळतच नाही आम्ही कसं वागावं. म्हणून तर संस्कारांची आवश्यकता आहे, म्हणून तर धर्माची आवश्यकता आहे. डॉक्टर साहेब म्हणतात तसं खडकावर पडलेलं बी उगवतं का उगवत नाही माहिती नाही, पण मुलावरती संस्कार झाल्याशिवाय मूल चांगल्या मार्गाने जाऊच शकत नाही. एवढंच कशाला, तुमचं नटसम्राट बघण्याकरता सुद्धा त्याला संस्काराची आवश्यकता नाही. तर आता सिनेमा नटसम्राट आलाच आहे. विवा शिरवाडकरांचा नटसम्राट कुठे आणि हा नटसम्राट कुठे, त्यालाही संस्काराचीच आवश्यकता आहे. काय नटसम्राट त्यांनी उभा केला, काय त्याची भूमिका आहे, ह्याची काय भूमिका आहे, हे कॅरेक्टर काय आहे, तो जर संस्कार उचलता आला असता तर हा नटसम्राट बरोबर झाला असता. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं तसं ही जी भूत आहेत ही भांबावली का आहेत, कारण भगवंतानी हे असला सम्यक मोहच टाकून दिलाय त्याच्यावरती, त्या मोहाची चादरच टाकली आहे. त्या मोहामध्ये तो गडबडलाय. म्हणून ही संसाराची या आडवा माझी. म्हणाले हे अरण्य आहे, प्रपंचाचं अरण्य, या अरण्यामध्ये येऊन पडली. ते सगळे या प्रपंचाच्या अरण्यात येऊन पडलेत. मग महादुःखांचा घेतली दांडेवरी, आणि म्हणून त्यांना प्रचंड दुःख ही काठीनी बडवावी तशी सपासप बडवताय. त्यांना ज्या दुःखांचा त्रास होतो, आपण परदेशामध्ये जातो, राहतो, पाहतो, तिथल्या सगळ्या माणसांचं जीवन पाहतो, काय एवढी दुःखी आहेत, काय एवढ्या समस्या आहेत, काय एवढ्या अडचणी आहेत. त्याचं कारण आहे कुठलं वळणच नाहीये, विधी निषेधच नाही, सगळे नियमच गुंडाळून ठेवून दिलेले जीवनाचे. त्याला काहीतरी संस्कार, त्याला काहीतरी वळण, त्याला योग्य दिशा आवश्यक आहे. आणि म्हणून त्या जर दिशेने मनुष्य गेला नाही तर त्याला हे सगळं सोसल्याशिवाय राहता येणार नाही. आणि म्हणून अजून एक 5-7 मिनिटं आहेत, आपण एक पुढचा श्लोक घेऊ. म्हणून महादुःखांचा घेतली दांडेवरी, येशाम त्वंत गतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. म्हणाले ज्यांच्या येशाम त्वंत गतम पापम, ज्यांच्या पापांचा नाश झालेला असतो. आपण मगाशी तो शब्द जो वापरला ना की धाक कशाचा तरी असावा, पाप कर्माचा सुद्धा धाक. आता माझ्या पायात चप्पल आहे आणि देवाचं कुठेतरी चौरंग आहे, चुकून तिथून जाताना चौरंगाला पाय लागला, देवाचा फोटो आहे, लगेच माणूस नमस्कार करतो. हा त्याच्या मनातला एक साधा आदराच्या मधून निर्माण झाला. अरे आपण पायात चप्पल घालून त्याला आपला पाय लागला, धक्का लागला, बरोबर नाही झालं. देवाचा चौरंग आहे, त्याच्यावर देव ठेवलेले आहेत, आणि आपल्याकडून असं कसं पायातली स्लीपर आणि आपला पाय तिथे लागला. दुसरं काय झालं, ते स्लीपर, ती चौरंगाचा पाय खाली, चौरंगाला पण पायच आहे ना, आणि तुझा पण पायच आहे ना, मग पायाला पाय लागला, तुझा पाय कुठे देवाला लागला. अरे हा काय तर्क आहे. यांनी इथे सांगितलं की हे असं जे जीवन आहे, हे जीवन फक्त महादुःखांच्या दांड्या, जे महादुःखांच्या काठ्या फक्त अंगावर घेत राहत, कारण विचार स्वस्थ होत नाही. एवढं कशाला, आपण तर हे लहान काहीतरी व्यवहारातली उदाहरणं झाली की आपल्याशी मुलं काहीतरी दुष्ट तर्क करतात, बोलतात, आपण त्यांना उत्तरं देतो, ते आपल्याला उत्तरं देतात. एवढे मोठे शास्त्रज्ञ आज नासामध्ये अंतराळ
वीरांच्या ठिकाणी काम करणारी, स्वतः अंतराळवीर असलेली, स्वतः खूप मोठ्या सामर्थ्याने युक्त असलेली, पण हे एवढ्या विषयांचे अभ्यास करून सुद्धा यांच्या मस्तकामध्ये जे रिकामपण आहे ते रिकामपण भरायला त्यांना उपनिषद पाहिजेत. ते म्हणतात हे उपनिषदांचं तत्वज्ञान मनाला जी शांती देतं, बुद्धीला जी एक विश्रांती देतं, आम्हाला कुठेच हे मिळत नाही. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय, आमच्या लायब्ररीमध्ये आम्ही जेव्हा केव्हा निवांत असतो तेव्हा आम्ही येऊन उपनिषद वाचतो. का? कारण मनुष्याची जी बुद्धी आहे ती कुठेतरी शांत स्थितीला म्हणजे सात्विकतेला आली पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला मागे काय सांगितलं, जो धृतीसी सदा प्रतिकूळू, ज्याला सात्विक गोष्टींच्या करता अंतःकरणामध्ये धैर्यच नसतं. आता पुष्कळ खाणं पिणं झालंय, काही खाण्याची आवश्यकता नाहीये, पण ते जेवणाचे पदार्थ एकदम छान आहेत, आपल्या आवडीचे आहेत, चला खाऊ. सात्विकता काय? न खाता राहिलो तर बरं आहे. आपल्या पोटाला आणि एकूण आपल्या प्रकृतीला ते जास्त सोसणार आहे. कोण विचार करतं जागू, खाऊ, काय वाटेल ते करू, कुठलाही नियम नको. आजची पुढची पिढी काय आहे या, म्हणजे तुम्हाला तर आश्चर्य वाटेल. म्हणजे मलाच काही कळत नाहीये की याचं उत्तर काय आहे. म्हणजे मी तर आपल्या पुढे सांगते, आमच्याच जवळ असलेली वडारवाडी, खरं म्हणजे त्यांचा DNA इतका जबरदस्त आहे, पण त्यांची तरुण पिढी, आमच्या घराच्या जवळ असणारा जो भाग आहे त्या भागात 15 दिवसात वयाच्या 20 ते 30 या वयातली 14 मुलं 15 दिवसात हार्ट अटॅकनी गेली. 14 मुलं एका वस्तीमध्ये जातात. कुठेही आहे का तरुण मुलांना हार्ट अटॅक? हो, काय ते जगणं आहे, काय ते जीवन आहे. त्यांनी इथे म्हटलं तसं सात्विक जीवनाकरता आवश्यक असणारं जे धैर्य आहे ते धैर्यच जर त्यांच्याकडे, धैर्य म्हणजे तो संस्कार, तो संयम, तो व्यवहार, तो आचार जर आम्ही ठेवलाच नाही तर काय होईल. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की इथे अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम, जे पुण्यवान लोक आहेत. आता कोण होतात पुण्यवान लोकांच्या त्या कर्मांच्या मधून? ज्यांच्या पापाचा नाश झालेला आहे, ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी पाप निघून गेलं आहे आणि त्यांची कर्म जी आहेत ती पुण्य आहेत. आपल्या भाषेमध्ये बोलायचं तर विहित कर्माचं आचरण करणार, त्याच्या पुढे जाऊन बोलायचं तर निष्काम कर्माचं आचरण करणारे, असे एकापेक्षा एका ग्रेडनी वर जाणारे जर विचारात घेतले तर ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, त्यांच्या ठिकाणी द्वंद्व आणि मोह शिल्लक राहत नाही, ते त्याच्यातून मुक्त होतात. आणि भजन्ते माम दृढव्रताः, आणि ते माझी उपासना अत्यंत दृढ भावानी करतात, अत्यंत एकरूप होऊन. ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाणे, जे मतिभ्रमाचे पासवणे घेती चिना. अशा प्रकारे म्हणाले विकल्प जो आहे वायाणे म्हणजे फुकट, काही ज्याला अर्थ नाही, पोकळ असं जे आहे ते काटे. आता ते कसे असतात, बाभळीचे काटे आतून पोकळ असतात, बाहेर अगदी टोकदार असतात. ऐसे विकल्पाचे वायाणे, त्या विकल्पाला अर्थ नाही, विकल्प आभासात्मक आहे. आता काही आपण फार स्पष्टीकरण नाही घेणार, आपण जाऊ पुढे. काटे देखोनी सणाणे म्हणाले, हे असे काटे सणाणे सूक्ष्म तीक्ष्ण अणकुचीदार, ते आतून पोकळ आहेत पण बाहेरून मोठे तीक्ष्ण आहेत काटे. ते मतिभ्रमाचे पासवणे घेती चिना, ते म्हणाले बुद्धीच्या ठिकाणी होणारा जो भ्रम आहे त्या भ्रमात माघार कधी घेतच नाही. बुद्धी सदा भ्रमलेलीच आहे. उजू एकनिष्ठतेचा पाऊली रगडुनी विकल्पाची या भाली, महापातकांची सांडिली आटवी जीही. म्हणाले उजू म्हणजे सरळ, एकनिष्ठतेचा पाऊली, ज्याच्या ठिकाणी निष्ठा आहे, ज्याला प्रिन्सिपल्स आहेत. नाहीतरी लहानपणापासून मुलांवर संस्कार करून आम्ही काय शिकवतो? एकाग्रता येऊ द्या, चांगल्या गोष्टी समजू द्या, चांगल्या गुणांच्याकडे वळा, जीवन अधिक सरळ आणि सुकर, पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स निवडा. उगीच काहीतरी भलते चलते मार्ग निवडून त्याच्यामध्ये गोंधळ घालत बसू नका, सरळ मार्गाने चला.
सरळ मार्गाने चालता चालता तुम्हाला जर कुठला वेगळा साहसाचा मार्ग निवडला, तेव्हा तुमची बुद्धी परिपक्व झालेली असेल आणि मग तुम्ही काय निवडायचं ते निवडा. पण काही न कळताच भलत्या मार्गावरती तुम्ही चालायला लागलात तर म्हणाले, उजू एकनिष्ठतेचा पावली रगडूनी विकल्पाची या भाली. आणि म्हणाले काय केलं त्यांनी, एकनिष्ठतेने पाऊल चालताना हे जे काटे आहेत ते विकल्पाच्या कपाळावरती चिरडून टाकले. म्हणजे कपाळ काय, त्याचं नशीब, म्हणजे विकल्पाचं नशीबच त्यांनी नष्ट केलं. म्हणजे त्याच्यावरतीच ते काटे त्या ठिकाणी भाली. महापातकांची सांडिली आटवी जी. म्हणाले महापातकांची सांडिली, ज्याच्यामुळे महापातक निर्माण होतात, सांडिली मागे टाकली. आटवी जी, आटवी अरण्य, महापातक ज्याच्यामुळे होतं ते अरण्य मागे टाकलं, म्हणजे द्वंद्व आणि मोह त्यांनी मागे टाकले. मग पुण्याचे धावा घेतले, मग पुण्याच्या दिशेने चालले आणि माझी जवळीक पातले आणि माझ्या जवळ आले. किंबहुना ते चुकले वाट वधेया. किंबहुना म्हणाले मी तुम्हाला सांगतो आता, खरं म्हणजे असं झालं की ते वाटमारी करणारे जे द्वेष, इच्छा हे जे आहेत, या वाटमारांना चुकवून ते बाहेर पडले. ते आता संसाराच्या अरण्यात अडकलेच नाहीत. इथे आपण थांबूया. उद्या पुन्हा